शासकीय सेवेतून काढून टाकणे हा शब्द ऐकायला खूप सरळ वाटतो, पण या एका वाक्यामागे एक मोठं कायदेशीर चक्रव्यूह आहे ज्याचा परिणाम एखाद्या कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. ही शिक्षा नक्की का दिली जाते, याची प्रक्रिया काय असते आणि काढून टाकणे म्हणजे सरकारी नोकरीचा दरवाजा कायमचा बंद होणं असतं का? आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयाची उकल करणार आहोत. आपल्याकडे विभागीय चौकशीचे अभ्यासक आणि लेखक श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यास साहित्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. यातून आपण शासकीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या या सर्वात मोठ्या शिक्षांपैकी एका शिक्षेचे नियम, प्रक्रिया आणि त्याचे परिणाम समजून घेणार आहोत. चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीलाच मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की ही इतकी मोठी शिक्षा आहे, तर यामागे नक्कीच एक भक्कम कायदेशीर चौकट असणार. प्रशासन कोणालाही असं अचानक कामावरून काढून टाकू शकत नाही, बरोबर? अजिबात नाही. या सगळ्या प्रक्रियेला एका मजबूत कायद्याचा आधार आहे. मुळात शासकीय कर्मचाऱ्याने कसं वागावं यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 हे नियम म्हणजे एक प्रकारे काय करावे आणि काय करू नये याची एक यादीच आहे. अच्छा, म्हणजे ही एक आचारसंहिता झाली? अगदी बरोबर. आणि जेव्हा एखादा कर्मचारी या आचारसंहितेचं उल्लंघन करतो तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी एक दुसरी नियमावली आहे, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979. आणि याच दुसऱ्या नियमावलीतील नियम 8 नुसार शिस्तभंगाची कारवाई सुरू होते. ओके, म्हणजे एक नियम वर्तणुकीबद्दल आणि दुसरा नियम कारवाईबद्दल. आणि या कारवाईच्या नियमांमध्येच वेगवेगळ्या शिक्षा दिलेल्या असणार. अगदी अचूक. याच शिस्त व अपील नियमांच्या नियम 5 मध्ये शिक्षांची एक मोठी यादी आहे. त्यात ताकीद देण्यासारख्या सौम्य शिक्षांपासून ते वेतनवाढ रोखण्यासारख्या मध्यम शिक्षा आहेत. आणि मग जबर शिक्षा. हो, आणि मग येतात जबर शिक्षा. याच जबर शिक्षांच्या यादीत सेवेतून काढून टाकणे या शिक्षेचा समावेश होतो. पण इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करते जी आपल्या श्रोत्यामध्ये ठळकपणे सांगितली आहे. काय? की या शिक्षेमुळे भविष्यात शासकीय नोकरी मिळवण्यासाठी कायमची अपात्रता ठरत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावर आपण पुढे सविस्तर बोलू. ही तर खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण त्याआधी आपण प्रक्रियेबद्दल बोलूया. समजा एका कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप झाले आहेत, तर त्याला थेट शिक्षा दिली जाते की त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळते? नाही, थेट कारवाईचा प्रश्नच येत नाही. इथे नैसर्गिक न्यायाचे तत्व नावाचा एक खूप महत्त्वाचा कायदेशीर आधार आहे ज्याचं पालन करणं प्रशासनासाठी बंधनकारक आहे. नैसर्गिक न्यायाचे तत्व म्हणजे काय नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणावरही एकतर्फी कारवाई करता येत नाही. ज्याच्यावर आरोप आहेत त्याला त्या आरोपांबद्दल सविस्तर सांगावं लागतं. अच्छा. आणि त्यावर त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची, स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी द्यावी लागते. यालाच हिअर दी अदर साइड असंही म्हणतात. ठीक आहे, तर आपण एका कर्मचाऱ्याची कल्पना करूया. समजा श्री पाटील, ज्यांनी 20 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली आहे, आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला आहे. इथून पुढे त्यांच्यासोबत कायदेशीर प्रक्रिया कशी घडते? छान उदाहरण आहे. तर श्री पाटील यांच्या बाबतीत सर्वात पहिली पायरी असेल ती म्हणजे त्यांना नियम 8 नुसार एक दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट दिली जाईल. चार्जशीट? हो, या चार्जशीटमध्ये त्यांच्यावर ठेवलेले आरोप, त्या आरोपांमागील पुरावे, साक्षीदारांची नावं असं सगळं तपशीलवार लिहिलेलं असेल. म्हणजे त्यांना कळेल की आपल्यावर नेमका आरोप काय आहे. त्यानंतर पाटील काय करू शकतात? त्यानंतर पाटील यांना त्या चार्जशीटवर आपलं लेखी उत्तर देण्यासाठी एक निर्दिष्ट मुदत दिली जाते. यात ते एकतर आरोप कबूल करू शकतात किंवा नाकारू शकतात आणि स्वतःचा बचाव करू शकतात. आणि समजा त्यांनी आरोप नाकारले तर मग खरी चौकशी सुरू होते. आणि ही चौकशी कोण करतं? पोलीस करतात का? नाही, यासाठी प्रशासनाकडून एका विभागीय चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. हा अधिकारी मग एका कोर्टाप्रमाणे काम करतो. ओके. तो दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकतो, म्हणजे प्रशासनाची बाजू आणि पाटील यांची बाजू. साक्षीदारांना तपासलं जातं, कागदपत्र तपासली जातात, उलट तपासणी होते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि जर पाटील यांच्यावरील आरोप निसंदिग्धपणे म्हणजे कोणत्याही शंकेशिवाय सिद्ध झाले तरच शिक्षा होऊ शकते. हो,
तरच नियुक्ती प्राधिकारी म्हणजे ज्यांनी पाटील यांना नोकरी दिली आहे ते लेखी आदेशाने सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देऊ शकतात. ही प्रक्रिया तर खूपच सविस्तर आणि किचकट वाटतेय. मग मला एक प्रश्न पडतो की प्रशासनाला इतकी मोठी प्रक्रिया करायला लावणारे गुन्हे तरी किती गंभीर असतील? म्हणजे कोणत्या चुकांना अक्षम्य मानलं जातं? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. ही शिक्षा साध्यासुध्या चुकांसाठी दिली जात नाही. आपल्या स्रोतांमध्ये काही प्रमुख गंभीर कारणं दिली आहेत. हां, त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भ्रष्टाचार किंवा लाच घेणं. जर एखादा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले, तर ही कारवाई जवळपास निश्चित असते. हे तर साहजिकच आहे. याशिवाय दुसरं गंभीर कारण आहे कर्तव्यात कसूर करणे किंवा घोर निष्काळजीपणा दाखवणे. याचं एक उदाहरण देते. समजा एखाद्या इंजिनियरच्या निष्काळजीपणामुळे एखादा पूल कोसळला आणि त्यात जीवितहानी झाली. किंवा शासनाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. बरोबर. तर हा घोर निष्काळजीपणा मानला जाईल. तिसरा कारण आहे शासकीय निधीचा गैरवापर करणे किंवा अफरातफर करणे. एक मिनिट. मला वाटतं की ह्या पहिल्या 3 कारणांमध्ये थेट आर्थिक संबंध आहे. लाच, नुकसान आणि अफरातफर. पण वर्तणुकीबद्दल काय? म्हणजे पैशांचा संबंध नाही, पण वागणूक चुकीची आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत? बरोबर, मुद्दा पकडलात. पुढची 2 कारणं ही वर्तणुकीशी संबंधित आहेत. चौथं कारण आहे नैतिक अधपतन किंवा गुन्हेगारी कृत्य. म्हणजे कर्मचाऱ्याने असं काही कृत्य केलं जे कायद्याने गुन्हा आहे किंवा ज्यामुळे शासनाची प्रतिमा समाजात खराब होते, तर ही कारवाई होऊ शकते. अच्छा. आणि 5वं कारण म्हणजे सतत विनापरवाना गैरहजर राहणे किंवा वरिष्ठांच्या कायदेशीर आदेशाचा जाणून-बुजून अपमान करणे. हे शिस्तीच्या दृष्टीने गंभीर प्रमाद मानले जातात. अच्छा. आता आपण त्या सुरुवातीच्या इंटरेस्टिंग मुद्द्यावर परत येऊया. तुम्ही म्हणालात की सेवेतून काढून टाकणे या शिक्षेमुळे भविष्यातील नोकरीसाठी अपात्रता येत नाही. हे जरा सविस्तर सांगा, कारण हे ऐकून खरंच धक्का बसतो. हो, ही एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाची कायदेशीर बाब आहे. सेवेतून काढून टाकणे, ज्याला इंग्रजीत रिमूव्हल म्हणतात, याचा परिणाम फक्त त्या कर्मचाऱ्याच्या सध्याच्या नोकरीवर होतो. ती नोकरी जाते. पण कायद्याच्या दृष्टीने तो भविष्यात दुसऱ्या कोणत्याही शासकीय पदासाठी अर्ज करण्यापासून रोखला जात नाही. थांबा, म्हणजे हे खरं आहे? समजा आपल्या उदाहरणातील श्री पाटील यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सेवेतून काढून टाकण्यात आलं, तर ते दुसऱ्या वर्षी MPSC किंवा इतर कोणती सरकारी भरतीची परीक्षा देऊ शकतात? हो, तांत्रिकदृष्ट्या देऊ शकतात. अर्थात जर त्यांचे वय आणि इतर शैक्षणिक अटी त्या पदासाठी पूर्ण होत असतील तर. मग यात आणि बडतर्फ करण्यात काय फरक आहे? हाच तर मुद्दा आहे. याउलट सेवेतून बडतर्फ करणे म्हणजेच डिसमिसल नावाची एक दुसरी यापेक्षाही कठोर शिक्षा आहे. जर बडतर्फ केलं तर भविष्यात कोणत्याही शासकीय नोकरीसाठी कायमची अपात्रता येते. पण काढून टाकणे या शिक्षेत तसं होत नाही. अरे वा, हा तर खूप मोठा फरक आहे. म्हणजे सामान्य माणसाला वाटतं की कामावरून काढलं म्हणजे सगळं संपलं, पण कायद्याच्या भाषेत कसं काढलं याला प्रचंड महत्त्व आहे. रिमूव्हल आणि डिसमिसल हे शब्द जरी सारखे वाटले तरी त्याचे परिणाम आयुष्य बदलणारे आहेत की नाही? अगदी. आणि म्हणूनच ही एक महत्वाची माहिती आहे. त्याचा दरवाजा उघडा असेल तर मग सेवेतून काढून टाकणे या शिक्षेची खरी तीव्रता काय आहे? या शिक्षेचा खरा डंख कुठे आहे? याचा सर्वात मोठा आणि थेट फटका कर्मचाऱ्याच्या आर्थिक आयुष्यावर बसतो. इथेच या शिक्षेची खरी दाहकता दिसून येते. आर्थिक आयुष्यावर? हो. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर सेवेतून काढून टाकण्यामुळे कर्मचाऱ्याची पूर्वीची सर्व सेवा जप्त होते. फॉर्फिटेड. सेवा जप्त होते हा शब्दच खूप भीतीदायक वाटतोय. याचा आपल्या श्री पाटील यांच्या उदाहरणात काय अर्थ होईल? त्यांनी 20 वर्ष नोकरी केली आहे. याचा अर्थ असा की पाटील यांनी केलेली ती 20 वर्षांची सेवा कागदोपत्री शून्य मानली जाते. जणू काही त्यांनी एक दिवसही नोकरी केली नव्हती. काय? आणि याचा थेट परिणाम म्हणजे त्यांना निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन आणि उपदान म्हणजे ग्रॅच्युइटी मिळवण्याचा हक्क पूर्णपणे गमवावा लागतो. बापरे. म्हणजे 20 वर्ष काम करूनही पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचे पैसे मिळणार नाहीत. आयुष्यभर केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला, जो निवृत्तीनंतरचा आधार असतो, तो पूर्णपणे नाहीसा होतो. हा तर खूपच मोठा आर्थिक धक्का आहे. हो, आणि म्हणूनच याला जबर शिक्षा म्हणतात. कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेचा मुख्य आधारच काढून घेतला जातो. पण त्यांचं PFचं काय?
एक गोष्ट लक्षात घ्या, त्याने नोकरीत असताना भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजे प्रॉव्हिडंट फंडमध्ये केलेली स्वतःची गुंतवणूक आणि त्यावरचं व्याज त्याला परत मिळतं. पण शासनाकडून मिळणारे पेन्शन आणि ग्रॅच्युटीचे मोठे लाभ मिळत नाहीत. हे सगळं ऐकून खूपच गंभीर वाटतंय. एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक झाली, त्याला शिक्षाही झाली, पण त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचं काय? अशा परिस्थितीत काही अपवादात्मक तरतूद आहे का? काहीतरी दिलासा देणारी गोष्ट कायद्यात आहे का? हो, एक विशेष तरतूद आहे. पण इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करते की तो कर्मचाऱ्याचा हक्क नाही. ही पूर्णपणे शासनाच्या विवेकावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. अच्छा, आपल्या स्रोतामध्ये याला अनुकंपा भत्ता असं म्हटलं आहे. अनुकंपा भत्ता. नावावरूनच कळतंय की हा सहानुभूती किंवा दयेपोटी दिल्या जात असणार. अगदी बरोबर. जर एखादे प्रकरण विशेष विचारात घेण्यासारखे असेल तर शासन माणुसकीच्या दृष्टिकोनातून हा भत्ता मंजूर करू शकते. विशेष विचारात घेण्यासारखे म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ त्या कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती खरंच खूप बिकट असेल, त्याच्यावर अवलंबून असलेलं कुटुंब मोठं असेल आणि त्याला उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नसेल, अशा अपवादात्मक परिस्थितीत शासन यावर विचार करू शकते. आणि हा भत्ता किती असतो? पेन्शन इतकाच असतो का? नाही, या भत्त्याची रक्कम त्या कर्मचाऱ्याला नियमानुसार मिळणाऱ्या संभाव्य पेन्शनच्या 2/3 म्हणजे 2/3 पेक्षा जास्त असू शकत नाही. अच्छा, म्हणजे जर आपल्या उदाहरणातील पाटील यांना 30,000 रुपये पेन्शन मिळणार असती तर त्यांना अनुकंपा भत्ता जास्तीत जास्त 20,000 रुपये मिळू शकतो. पण तो मिळेलच याची खात्री नाही. अजिबात नाही. पुन्हा एकदा सांगते, हा भत्ता मिळणं हा त्यांचा अधिकार नाही, तो पूर्णपणे शासनाच्या मर्जीवर अवलंबून असतो. शासन त्यांचा अर्ज फेटाळूही शकते. म्हणजे एकीकडे कायद्याची कठोर शिक्षा आहे जी आयुष्यभराची कमाई हिरावून घेते, पण दुसरीकडे माणुसकीच्या नात्याने एक छोटीशी खिडकी उघडी ठेवली आहे जी पूर्णपणे शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे. हो, कायद्याची कठोरता आणि मानवी सहानुभूती यांचा समतोल साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर मग आजच्या चर्चेतून आपण सेवेतून काढून टाकणे या शिक्षेचे विविध पैलू पाहिले. ही खरोखरच एक गुंतागुंतीची आणि गंभीर प्रक्रिया आहे, जितकी वाटते तितकी सोपी नाही. हो, आपण पाहिलं की ही एक जबर शिक्षा आहे, पण ती मनमानीपणे दिली जात नाही. त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार एक निश्चित आणि सविस्तर कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. आणि या प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पाळले जाते, म्हणजे कर्मचाऱ्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. भ्रष्टाचार, कर्तव्यात कसूर यांसारख्या अत्यंत गंभीर कारणांसाठीच ही कारवाई केली जाते. आणि आपण 2 सर्वात महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले. पहिला म्हणजे या शिक्षेचा सर्वात मोठा फटका आर्थिक असतो, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा हक्क संपतो. पण दुसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात इतर शासकीय नोकरीसाठी तो अपात्र ठरत नाही, जी एक प्रकारची दुसरी संधीच असते. बरोबर. आणि अत्यंत विशेष परिस्थितीत अनुकंपा भत्ता मिळण्याची एक शक्यता असते, पण तो हक्क नसून पूर्णपणे शासनाच्या निर्णयावर अवलंबून असतो. या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतो. एका बाजूला प्रशासकीय शिस्त आणि सचोटी राखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे, जी कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या आयुष्यभरासाठी मोठा धक्का देते. तर दुसऱ्या बाजूला त्याला भविष्यात सुधारण्याची आणि नवीन नोकरी मिळवून आयुष्य पुन्हा मार्गावर आणण्याची एक संधी कायद्याने कायम ठेवली आहे. हो, इतकंच नाही, तर अनुकंपा भत्तासारखी माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेली एक तरतूदही आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रशासकीय कठोरता आणि मानवी सहानुभूती यांच्यातील हा समतोल साधताना विशेष विचारात घेण्यासारखे प्रकरण नेमकं कसं ठरवलं जात असेल? कोणत्या परिस्थितीत एका कर्मचाऱ्याची चूक अक्षम्य ठरते आणि कोणत्या परिस्थितीत त्याच्या बिकट परिस्थितीला सहानुभूती दाखवली जाते, याचे अदृश्य निकष काय असतील?